कागदावरती एक रक्कम लिहा की मला या महिन्याच्या 5 तारखेला हा माझा पगार माझ्या खात्यामध्ये जमा कसा होईल एवढंच तुम्ही बघा। या कार्यक्रमामध्ये तुम्ही जसं क्लायंट आणत जाता, जसं तुम्ही प्रीमियम आणत जाता, तसं तुमचं ऑटोमॅटिकली तुम्हालाही लक्षात येत नाही की आपला 5 तारखेला आपण जे लिहिलंय त्याच्यापेक्षा जादा रक्कम मिळणार आहे का कमी रक्कम मिळणार आहे। तुम्ही स्वतःचा विचार करा, स्वतःचं लाईफ डेव्हलपमेंट करा। आमच्या दोघांच्या लाईफ LIC मुळे डेव्हलपमेंट झालेले आहे। आज आम्ही एवढ्या छान पद्धतीने समाजामध्ये वावरतोय, मान सन्मान आम्हाला LIC ने अशी फॅसिलिटी दिलेली आहे की तुमच्यासारखे एजंट आम्ही तयार करतोय, म्हणजे आम्ही एक कुटुंब चालवायचा प्रयत्न करतो। एवढी फॅसिलिटी आम्हाला LIC ने दिली। कदाचित इन फ्युचर तुम्हालाही ही फॅसिलिटी मिळू शकते, तुमचं काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की LIC इतक्या कॉम्पिटिशन देते, तुम्ही कधी विचार पण केला नाही। आता LIC ची कॉम्पिटिशन आहे गोव्याची, 25 पॉलिसी केल्यानंतर गोव्याला क्वालिफाय व्हायचं। गोव्याला जायचा खर्च किती आहे ना, कमीत कमी एक माणूस 2 दिवस जर जायचं म्हणलं तर कमीत कमी 8 ते 9 हजार रुपये खर्च आहे। या मी उद्या 2-3 दिवस गोव्यात आहे, 8,000 रुपयाचं पॅकेज एका सिंगल व्यक्तीसाठी। मग हा 8,000 रुपयाचा खर्च तुम्ही 25 पॉलिसी केल्यानंतर तुम्हाला जर मिळत असेल तर हे 8,000 रुपये तुमच्या कमिशन मध्येच ऍड झालेले आहेत थोडक्यात। हा महत्त्वाची गोष्ट आहे ना, म्हणजे तुमच्या कमिशन व्यतिरिक्त तुम्हाला जे काय मिळते, आज तुम्हाला ट्रॉफी मिळतात, आज तुम्हाला मेडल मिळतात, आज तुम्हाला कॅश अवॉर्ड मिळतात, तुम्हाला पेट्रोलसाठी पैसे मिळतात, तुम्हाला 30 रुपये कॅश मिळतील। कुठलेही कॉम्पिटिशन असो, माझं म्हणणं एकच आहे की कॉम्पिटिशनचा त्या लाभ घ्या। पैसे किती मिळत आहेत हा विषय आपल्याला आता घ्यायचा नाही, पण ज्यावेळेला तुम्ही 5 तारखेला तुमचा हिशोब बघाल ना, त्यावेळेला तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होईल की मला आज मी या सॅटिस्फाईड आहे की मला पैसे मिळाले। पण इतके सॅटिस्फाईड होऊ नये की पुढच्या महिन्यात काहीच काम नाही करायचं। आपल्याला दर महिन्याचा पोर्टफोलिओ आपला वाढवता आला पाहिजे आणि LIC ने तुम्हाला भरपूर गोष्टी प्रोव्हाइड केल्या। स्टेशनरी दिलेली, तुम्हाला पॅम्पलेट दिलेले आहेत, तुम्हाला मेसेजेस असतात। साहेबांचा एवढा आपला फॉलोअप आहे की मला नाही असं वाटत की कुठल्या ब्रँचमध्ये CM आपल्याला एवढं सपोर्ट करतो। म्हणजे ज्या वेळेला अशी परिस्थिती येते की त्यांचा स्टाफ आपल्याला किंग करायला प्रॉब्लेम करतात, तर साहेब स्वतः बसतात आणि किंग करतात आणि आपल्या पॉलिसी कंप्लीट करतात। म्हणजे माझ्या बाबतीत, मॅडमच्या बाबतीत हा विषय झालेला आहे। साहेबांनी स्वतः ते बसून सगळं केलं, म्हणजे त्यांना ते त्या तारखेला 5 तारखेला कमिशन मिळावं। आम्ही कमिशन हा विषय घेत नाही, आम्ही पगार म्हणतो त्याला। पगार आमचा त्या तारखेला 5 तारखेला आम्हाला मिळाला पाहिजे। कमिशनवाले आम्ही काही एजंट नाही किंवा दलाल नाही किंवा काय, आमचा पगार येतो आणि 5 तारखेला किती पगार घ्यायचा आम्ही ठरवणार। दर महिन्याला आमचा पगार वाढत गेला पाहिजे। आणि ही गोष्ट जर तुम्ही मनापासून करत असाल ना, माझं म्हणणं असं आहे 24 तास नका काम करतो, पण एक 4 तास तुम्ही एवढं डिवोशन द्या ना या कामासाठी की तुम्हाला याच्यातून आहे ना 4 तासामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 रुपये तरी भेटले पाहिजे। तुमचं महिन्याचं कॅल्क्युलेशन करा, त्यातले तुम्ही काय कस्टमर आणा आणि त्या कस्टमरचा युटिलायझेशन तुम्ही तुमच्या बिझनेससाठी करा। तुम्हाला 100% आमच्या सगळ्यांचे सपोर्ट आहेच आहे। जडा सर तर आमचे सगळे एक नंबर आहेतच, ते तुम्हाला सपोर्ट करणारच। कधी काय मदत लागली तर साहेब तर आहेतच, ऑलवेज वेलकम आहे। पण LICचं काम करताना तुम्ही तुमचा स्वतःचा खिसा गरम करून घ्या, एवढी एकच इच्छा व्यक्त करतो। तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक देतो। असंच सगळ्यांनी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन कायम दररोज तुमचे सारखे फोटो झाले पाहिजेत, व्हॉट्सअपला गेले पाहिजेत, तुमचे मेसेजेस तुमच्या क्लायंटपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि तुमचा पोर्टफोलिओ वाढला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद।